ओम नमो भगवते वासुदेवाय. स्वयंभू म्हणू ध्रुवाला उपदेश करताना पुढे म्हणाले, त्वं प्रत्यगात्मनि तदा भगवत अनंत आनंद मात्र उपपन्न समस्त शक्तो भक्तिं विधाय परमां शनकैर्विद्या ग्रंथीं विभेत्स्यसि ममाहमिति प्ररूढम्. प्रत्येकाच्या चित्तामध्ये मी आणि माझं अशा स्वरूपाचा भाव असतो आणि तो दृढ भाव असतो. किती दृढ? एखादी गाठ घट्ट बसावीन असा तो भाव दृढ असतो. आणि असा भाव येणं हे अविद्येचंच कार्य आहे, अज्ञानाचंच कार्य आहे. पण ते ध्रुवाला म्हणाले की जर स्वतःच्या हृदयात तू भगवंताला बघायचा प्रयत्न केलास, भगवंताला बघायची साधना सुरू केलीस, तर भेदभावरहित हा सगळा प्रपंच तुला आपल्या अंतःकरणातच दिसेल आणि त्याच्यातच तुला भगवंत दिसेल आणि त्याच्यातून सर्वांतर्यामी भगवान अनंतामध्ये तुझी सुदृढ अशी भक्ती रुजू होईल आणि मी आणि माझं अशी ही जी दृढ गाठ हृदयात बसलेली असते तीही नाहीशी होईल. एखादा वैद्य ज्याप्रमाणे रोग्याला औषध देऊन त्याचा रोग नाहीसा करतो, शांत करतो, बरा करतो, तसा हा मी तुला काही उपदेश केलाय, सांगण्याचं माझं काम आहे, त्याच्यावर विचार करायचं तुझं काम आहे. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, यदिच्छसी तथा करू, यथेच्छसी तथा करू. माझं काम सांगण्याचं आहे. एवढी 18 अध्याय गीता सांगून झाली. हे तुला पटलं का? कळलं का? जर कळलं असेल तर याच्यावर विचार कर आणि जे योग्य वाटेल, जे हवंसं वाटेल त्याप्रमाणे तू कर. भगवंताने जशी अर्जुनाला ती सवलत दिली, तसंच वैवस्वत म्हणू, स्वयंभू म्हणू ध्रुवाला सांगतायत, माझ्या परीने मी तुला समजावून सांगायचा प्रयत्न केला. आता ह्याच्यावर साधक बाधक विचार कर, विवेक बुद्धीने विचार कर आणि आपल्या ठिकाणचा हा जो क्रोध आहे तो पहिल्यांदा शांत कर. कारण क्रोध ही कल्याण मार्गातली सर्वात मोठी धोंड आहे, तो विरोधी आहे. तेव्हा बाळा, भगवंत तुझं कल्याण करो, मंगल करो. संयच्छ रोषम भद्रंते प्रदीपम श्रेयसांबरम श्रुतेन भूयसा राजन नगदेन यथामयम येनोपसृष्टात पुरुषात लोक उद्विजते वृषम न बुधस्त दोषम गच्छेत इच्छन्न भयमात्मनः. ज्याच्या अंतःकरणात क्रोधाचा प्रादुर्भाव होतो किंवा जो क्रोधाच्या अधीन होतो, अशा माणसामुळं आजूबाजूच्या इतरांनाही भय निर्माण होतं, त्यांचं जीवन सुद्धा अस्थिर होतं. त्यामुळे जो बुद्धिमान आहे, जो विवेकी आहे, त्याच्या मनात एकच इच्छा असते की आपल्यामुळं आजूबाजूच्या कोणाही जीवाला, प्राण्यांना भय वाटू नये आणि आपल्याला इतरांपासून कुठल्याही प्रकारचं भय वाटू नये. आणि म्हणून कुठल्याही प्रकारे जो विवेकी आहे, सदसद विवेक बुद्धी ज्याच्याकडे, तो क्रोधाच्या अधीन होत नाही. तुला असं वाटलं की माझ्या भावाला हे जे कोणी मारणारे आहेत त्यांच्यामुळे इतक्या यक्षांचा मी संहार केला, तर लक्षात घे की असं करून भगवान शंकरांचा जो सखा आहे, मित्र आहे, स्नेही आहे, त्या कुबेराचा तू फार मोठा अपराध केलाय. आणि म्हणून बाळा, जोपर्यंत या अशा महापुरुषांचं तेज आपल्या कुळावर काही आघात करत नाही, आपल्या कुळामध्ये काही वाईट निर्माण करत नाही, तोपर्यंतच अत्यंत विनम्र भावानं, मृदू वाणीनं तू त्या कुबेरांना प्रसन्न करून घे. आपला अपराध स्वीकारणं, आपली चूक स्वीकारणं, हा प्रांजळपणा दाखवायला सुद्धा मन मोठं लागतं.
चूक स्वीकारणं आणि योग्य शब्दात तो स्वीकार व्यक्त करणं, त्यासाठी खरंच मोठं मन लागतं. स्वयंभू म्हणून आपल्या नाताला सांगतायत की त्या कुबेरांची तू क्षमा याचना कर. त्यांच्यासमोर अत्यंत विनम्र भावानं समोर जा आणि त्यांना प्रसन्न करून घे की अशा प्रकारचे सगळं उपदेश दिला, त्याला शिकवण दिली. तेव्हा ध्रुवानं त्यांना नमस्कार केला आणि त्याच्यानंतर स्वयंभू म्हणू आपल्या अन्य ऋषी महर्षींच्या बरोबर स्वस्थानी निघून गेले. मैत्रेय सांगतात, ध्रुवन निवृत्तम प्रतिबुद्ध वैश्वसाद अपेत मन्युम भगवान धनेश्वर तत्रागतश्चारण यक्ष किन्नरैः संस्कृय मानोभ्यवदत अवदत कृतांजली. विदुरजी, आपल्या आजोबांनी केलेला हा उपदेश ध्रुवानं ऐकला, त्याच्यावर विचार केला आणि तो पटल्यामुळं त्याच्या ठिकाणचा क्रोध शांत झाला, निवृत्त झाला आणि ते युद्ध सुद्धा त्यांनी तिथेच थांबवलं. हे जेव्हा कुबेरांच्या लक्षात आलं, कुबेरांना ही बातमी कळली, तेव्हा भगवान कुबेर तिथे आले आणि त्यांच्याबरोबर यक्ष, चारण, किन्नर हे सुद्धा लोक तिथे स्तुती करायला लागले आणि त्यांना बघितलं मात्र ध्रुवाने सुद्धा हात जोडून ते तिथे उभे राहिले आणि कुबेर त्यांना सांगायला लागले, भो हो क्षते दायद परितुष्टोस्मिते नघ यस्वं पितामहादेशात वैरम दुस्त्यम अजत्यजः. बाळा, तू खरोखर शुद्ध हृदयाचा आहेस, क्षत्रिय आहेस. आपल्या आजोबांच्या उपदेशानं त्याच्यावर विचार करून, चिंतन करून आपल्या विवेक बुद्धीनं हा यक्षांबद्दलचा जो वैरभाव तुझ्या मनात निर्माण झाला होता तो तू सोडून दिला. वास्तविक वैर सुटणं, वैर नष्ट होणं ही खूप कठीण गोष्ट आहे. एकानं एकाचा अपराध केला की दुसरा त्याच्याबरोबर लगेच त्याचा बदला घेतो, पुन्हा पहिला त्याच्यावर बदला घेतो. सुडानं कधी वैर संपत नाही, उलट सुडानं ती वैर भावना अधिक पुष्ट होत जाते. पण तू हे वैर थांबवलंस, त्याचा त्याग केलास, त्यामुळे मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. जसं आजोबांनी तुला सांगितलं तसंच आता मी सुद्धा त्याला सांगतो, न भवान अवधीन यक्षान न यक्षा भ्रातरंतव काल एवै भूतानां प्रभू अपने भावयो. वास्तवामध्ये तू कोण्याही यक्षाला मारलं नाहीस किंवा कुठल्याही यक्षानं तुझ्या भावाला मारलं नाही. खरं असं आहे की सगळ्या जीवांची उत्पत्ती आणि विनाश ह्याचं एकमात्र कारण म्हणजे तो काल आहे. हे जे आपण मी, तू इत्यादी प्रकारची किंवा मी माझं इत्यादी प्रकारची मिथ्या बुद्धी धारण करतो, ते जीवाच्या ठिकाणी अज्ञानातून निर्माण होणारी गोष्ट आहे आणि एखाद्या स्वप्नासारखी ती गोष्ट आहे. ज्या क्षणाला ज्ञान होईल त्या क्षणाला ती अविद्या नाहीशी होईल. आपण आपला देह मानतो, हा माझा देह, हे सुद्धा एक प्रकारचं स्वप्नच आहे ज्ञानाच्या दृष्टीने. शरीरालाच आपण जेव्हा आत्मा म्हणतो तेव्हा या सगळ्या गोष्टी निर्माण होतात आणि म्हणून माणसाला बंधन प्राप्त होतात आणि त्या बंधनातून दुःखादी विपरीत अवस्थांमध्ये त्याला जगावं लागतं. अहं त्वमित्य पार्था धीर ज्ञानात पुरुषसी स्वाप्नी वाभाव त्याचं ध्यानात यया बंध विपर्ययो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, तद्गच्छ ध्रुव भद्रंते भगवंत मधुक्षजम सर्व हुतात्म भावेन सर्व हुतात्म विग्रहम. ध्रुवा,
आता म्हणाले, तुझा भगवंत तुझा कल्याण करोत आणि या संसार पाशातून मुक्त होण्यासाठी सगळ्या जीवांमध्ये समदृष्टी ठेवून, समानता ठेवून सर्व भूतात्मा असलेले भगवान श्रीहरींचं भजन करत राहा. संसार पाशाचं छेदन करणारे तेच एक आहेत आणि या संसाराची उत्पत्ती, स्थिती, विनाश याच्यासाठी सुद्धा आपली त्रिगुणात्मिका मायाशक्ती वापरून तेच हे सगळं वास्तवात चालवत असतात. पण ते मात्र सगळ्यापासून रहित आहेत, अलिप्त आहेत. तेव्हा त्यांच्या चरणकमलाशी जाऊन राहा, त्यांचंच भजन करत राहा आणि तेच एक सगळ्यांनी भजन करायला योग्य आहे. आम्ही असं ऐकलंय की तू सदा सर्वदा भगवान श्रीहरींच्या जवळ राहणार आहेस आणि निश्चितच चांगले वर मिळवण्याच्या दृष्टीने ती तू पात्र आहेस. तेव्हा तुला जे जे काही हवं असेल हे सगळं तू माझ्याकडे निसंकोच आणि निशंक होऊन माग, तुला ते निश्चित मिळेल. एवढं सगळं ध्रुव आणि कुबेरांच्या मध्ये बोलणं झालं. ध्रुव ऐकत होता, कुबेर बोलत होते. पुढे काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.